नमस्कार. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन निर्मित या विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज जागतिक रंगभूमी दिन. सगळ्याच नाट्यप्रेमींचा, नाट्य कलावंतांचा आणि नाट्य रसिकांचा हा दिवस. जागतिक रंगभूमी वगैरे म्हटलं की मग आपल्याला मोठमोठाले सेट्स, प्रकाश योजना आणि दिग्गज नट आठवतात. पण ह्या सगळ्याचं मूळ कुठेतरी असतं आणि ते म्हणजे एकांकिका. एकांकिका म्हटलं की तरुणाई आणि एनर्जी. तर हीच सगळी एकांकिका नेमकी कशी उभी राहते, ती कशी बांधली जाते हे आपण या तरुणाईकडनं जाणून घेणार आहोत. त्यामुळे भविष्यातल्या जागतिक रंगभूमीचे शिलेदार आज आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याचकडनं. तुम्हारी वजह से मैं उसे एक बार खोते खोते बची हूँ, लेकिन अब फिर से नहीं. हाँ, हे आता तुझं वाक्य आहे ना, बोलून उत्तर निघायला खाली उतरते. त्याच्या वाक्याला खाली सांग. ओके. एकांकिका म्हटलं की 1 महिन्याची तरी ती अख्खी इलॉंगेटेड प्रोसेस असते की ज्यामध्ये जे म्हणजे फक्त ॲक्टर्सच नाही तर जे कोणी बॅकस्टेज करतायत किंवा जे मॉबमधले आहेत किंवा प्रत्येक माणूस जो या प्रोसेसमध्ये असतो त्याला ती एकांकिका समजून घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. प्रत्येक प्रोसेस मॅटर करते प्रत्येक डिरेक्टरवरती. जसा नवीन डिरेक्टर येतो तशी प्रत्येक डिरेक्टरची प्रोसेस वेगळी असते. आम्ही आता डिरेक्ट करतो, आधी ॲक्ट करायचो कॉलेजमध्ये. आमचे जे डिरेक्टर होते त्यांच्याकडून जे आम्ही शिकलो ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि आता पण त्यांनाच भेटलो आम्ही सगळ्यांना. म्हणजे अनिकेत दादा असेल, ऋषी दादा असेल, हेमंत दादा असेल, या तिघांना वेगवेगळं भेटलो आणि त्यांना विचारलं, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. तिघांकडून मार्गदर्शन आलं. एकांकिका असं करायची म्हटल्यावर दरवेळी असं होतं की आताची जी कोणती सद्यस्थिती होते, लोक जे रिलेट करता येईल लोकांना, अशा एकांकिका दरवर्षी करण्याचा प्रयत्न करतो. बॉन्ड स्क्रिप्ट असते असं आम्ही करत नाही दरवेळी. म्हणजे जशी अशी प्रोसेस असते, प्रोसेस नाटक उभं राहतं तसं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. एक स्टोरी ठरवली, आता त्याच्यावरती वर्क करत आम्ही मग त्या लेखकाला लिहायला लावलं की या बाबा अशी स्टोरी आहे, तर ह्याच्यावरती तू काय डेव्हलप करू शकतोस आज. तर ते आमचं बोलणं झालं. नंतर त्याने एक स्टोरी पूर्ण अशी प्रॉपर आम्हाला सांगितली. एकांकिका लिहिताना किंवा एकांकिकेचा विचार करताना माझा असा विचार असतो की काहीतरी नवीन करावं. काय म्हणजे जे रोज आपण आधीपर्यंत जे करत आलो ते नाही केलं पाहिजे. काहीतरी एक्सप्लोअर करायचं, स्वतःला शोधण्याचा प्रयत्न असतो. स्क्रिप्टचं म्हणजे जेव्हा पाठांतराची वेळ येते की तेव्हा आमच्या प्रोसेसमध्ये तरी सुरुवातीला आम्हाला स्क्रिप्ट दिलेली होती की हे असं आहे, हा आराखडा आहे, तुम्हाला या पद्धतीने बोलायचं आहे. पण शेवटी म्हणतात ना, चेंजेस तर होतात आणि एकांकिकेचा हा खूप बेस आहे की हां, बदल होणार आहे ते माहिती असतं, प्रत्येक ॲक्टरलाही माहिती असतं. बऱ्याचदा असं होतं की म्हणजे जेव्हा स्पर्धा जवळ येते आहे आणि आपल्या ज्या स्क्रिप्ट आहेत ती नवीन येत चालली आहे. म्हणजे आता 2 दिवस आहेत, 3 दिवस स्पर्धेला तरी पण काहीतरी नवीन बसतं आहे, काहीतरी नवीन घडते. बऱ्याचदा नाटकाच्या एंडवरती एक गणतं बऱ्याचदा की एंडच्या बाबतीत एंड हा ठेवायचा का तो ठेवायचा. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आम्हाला शेवटचा बराच आमचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे शेवट काय करायचं, 4-5 शेवट होते, त्यातून कोणता निवडायचा आज प्रश्न होता. पण याच्यावर खूप डिस्कशन झाले की लेखकाकडनं जेव्हा तो विषय डिरेक्टरकडे येतो किंवा दिग्दर्शकाकडे विषय येतो, तर जसा त्याने ते सांगितलेलं असतं आणि तो त्या गोष्टीला जन्म देणार असतो, एक स्क्रिप्टला जन्म देत असतो. तर त्यात पुढे काय घडत जातं ह्याच्याबद्दल लेखकाबरोबर म्हणजे असतात गोष्टी, काही वाद होण्यासारखे पण गोष्टी असतात. तिथे तो पण पटवून दाखवतो की अशा काही गोष्टी आहेत ज्या अशा घडायला हव्यात. त्याच्याकडनं पण काही गोष्टी असतात की मला तर इथे अजून कन्फर्म वाटत नाही, मी अजून इथे बांधतोय. मग आमचे काही ॲडवाईस असतात जे त्याला आम्ही सांगतो, किंवा आमच्या तिघांमध्ये पण कोणती गोष्ट खटकत नसेल तर आम्ही एकमेकांना सांगतो की हे तितकंसं मला काय पटत नाही. सो तर हे एक छोटे वाद होणं नेसेसरी की चांगलं नाटक होतं. शक्यतो आम्ही शेवटच्या मोमेंटपर्यंत जाण्याचं टाळतो. पण डिस्कशन मोड ऑन असल्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक सीनच्या वेळेला डिस्कशन करत असतो. आर्टिस्ट असतात, मग सेटवाले असतात, कॉस्ट्युमवाले असतात. त्यामुळे तो एक हेल्दी डिस्कशन होऊन मग त्याच्यातून काय आपल्याला पाहिजे ते शोधत असतो मी. त्यामुळे तसं तेवढा एफेक्ट होत नाही, पण एफेक्ट होतोच नक्कीच आहे त्यामध्ये. आता काय ती प्रोसेसच तशी असते, त्यामुळे काही करू शकत नाही. त्याला जेव्हा आमची स्क्रिप्ट फायनल झाली त्यानंतर आमच्यासमोर प्रश्न होता की कास्टिंग कसं करायचं. कारण मुळात सगळी कॉलेजचीच मुलं असल्याने त्यातूनच आपल्याला एखादे आई बाबा, त्यातूनच एखादे आजी आजोबा अशीच पात्र निवडावी लागतात. त्यामुळे ती पात्र बघताना पण त्या वयाची वाटली पाहिजेत
आणि ती पात्र त्या कॅरेक्टरसाठी पण सुटेबल पाहिजेत. ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला निवडायच्या असतात. त्याचप्रमाणे आम्ही प्रयत्नाने ती कास्टिंग संपूर्ण केली. कास्टिंग केल्यानंतर त्या मुलांना त्या पात्राबद्दलची माहिती, त्या गोष्टीबद्दलची माहिती आणि त्या काळाबद्दलची माहिती मिळण्यासाठी मग काही पुस्तकांचे दाखले, काही ऑनलाईन व्हिडिओज बघणं किंवा तुमच्या वाचनात आणि तुमच्या निदर्शनात जेवढ्या जास्त गोष्टी येतील त्या गोष्टी बघायला, त्या गोष्टी वाचायला सांगितल्या. नक्कीच कॉलेजच्या शिक्षकांचा त्यात जास्त सहभाग होता, त्यांची जास्त मदत लाभली, कारण त्यांचा अभ्यास आमच्यापेक्षा नक्कीच वेगळा असतो. त्यामुळे त्यांनीसुद्धा मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं. डिरेक्टरच्या डोक्यात जे असतं तशा कॅरेक्टर्सना बघतात, आधी शोधतात मुलांमध्ये आम्ही जे असतो ते, मग त्यांना जे वाटतं की ते करू शकतात त्यांना बोलवतात आणि मग त्या मुलांना घेऊन, त्या स्टुडंट्सना घेऊन, त्या ॲक्टर्सना घेऊन मग ते कॅरेक्टर डेव्हलप केलं जातं. एकांकिका म्हटली की इम्प्रोव्हायझेशन येतं. सो त्या इम्प्रोव्हायझेशनमधनं प्रत्येक माणसाच्या क्वालिटीज कळत जातात, म्हणजे डिरेक्टरला सुद्धा आणि लेखकाला सुद्धा. सो त्या हिशोबाने आणि मला असं वाटतं की कास्टिंग करताना म्हणजे जेव्हा एखादं लीड कॅरेक्टर असतं तेव्हा एका व्यक्तीचं नाही तर ॲटलिस्ट डबल कास्टिंग केलं जातं की ओके ही आहे, ही हे करू शकते. आणि त्या हिशोबाने पुढे वाटचाल सुरू होते की प्रत्येकीच्या ज्या काही क्वालिटीज आहेत आणि त्या कॅरेक्टरला किती सूट होतात, कोण बेटर त्या कॅरेक्टरला जातं, या हिशोबाने अख्खं ती प्रोसेस घडते आणि कॅरेक्टरसाठी निवड केली जाते. कोण चांगलं वाचतं, बोलतं किंवा कोण त्या कॅरेक्टरसाठी सूट होतं हा विचार करून मग कास्टिंग अर्थात सगळ्यात नाटकांना केली जाते. म्हणजे तर तसंच इथेही होतं. आमच्याकडे स्क्रिप्ट येत असते आणि मग त्याच्यावर आम्ही अजून कशी बेटर ती स्क्रिप्ट होईल असं आमचा डिरेक्टर विचार करतो आणि मग त्यावरती एकूण आमचं पुढचं सगळं पुढे कशी प्रोसेस होते ते ठरतं. प्रत्येक वेळेला नवीन एक स्क्रिप्ट येते, त्यात एक नवीन चॅलेंज असते की असं असं आता मग असं करायचं आहे. मग त्या प्रत्येक एकाच विषयावर त्याच सीनची एक नवीन स्क्रिप्ट येते, तर मग अजून शिकायला मिळतं, अजून जास्त करायला मिळतं. उसला वो एक ॲक्सिडेंट था, सीनचा एक छोटासा गाभा असतो आणि त्याच्यावरती अख्खं नाटक तयार केलं जातं. तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस असतात. काही वेळेला असं होतं की प्रोसेसच्या मध्ये म्हणजे जेव्हा सुरुवात होत असते प्रोसेसची त्यावेळेला पहिल्यांदा सेट अख्खा तयार केला जातो, अख्खे म्हणजे सेटचा आराखडा, आणि त्या सेटच्या आराखड्यावरती मग मुवमेंट्स, मग किंवा काही वेळेला आपण जसं मुवमेंट्स करतो आहे त्याच्यावरती मग कसा सेट, कुठे काय येणार हा विचार, असंच वेगवेगळं असतं. पहिलं स्क्रिप्ट रिडिंग केली आम्ही पूर्णपणे आणि मग नंतर रेफरन्सेस काढले. आधी रेफरन्सेस काढून म्हणजे प्रत्येक आता सेटचा भाग म्हणजे फक्त फ्लॅट्स वगैरे लेवल्स एवढंच नसतं, तर वेगवेगळ्या प्रॉपर्टीज पण असतात. म्हणजे त्या प्रत्येक कॅरेक्टरच्या निगडीत काही प्रॉपर्टीज असतात, तर त्याच्यावर पण आम्ही थोडं स्टडी केलं. बरं, मास्किंग ही मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असते सेटमध्ये किंवा फ्लॅट्सला असेल, कुठेही प्रॉपर्टीजला यूज झाली असेल तर मास्किंग काय असते ती म्हणजे कशा पद्धतीने एक्झिक्यूट करायची असते, कसं त्याला पेंटिंग करायचं असतं, हे सगळ्या छोट्या मोठ्या थिंग्स आहेत ते हळूहळू शिकत गेलो मी. हेच आमचं मी ह्याच्याकडनं शिकतो आणि तो पण माझ्याकडनं शिकतो. म्हणजे शिकणं चालूच असतं एकमेकांकडनं, तो किंवा ज्युनियरचा असो किंवा सिनियर असो, एकमेकांकडनं शिकणं महत्त्वाचं असतं. ते या प्रोसेसमध्ये आम्हाला होतं आमचं. तर नंतर सेट बनवला, पण सेट बनवायच्या आधी या गोष्टीचा पण विचार करावा लागतो की सेट आता मी नेणार आहे, मला तो दुसरीकडे वेगवेगळ्या ठिकाणी थिएटर्सला वगैरे न्यायचा, तर असतो टेम्पो एवढा. म्हणजे त्या टेम्पोमध्ये आपण जर आपला मोठा सेट असेल तर तो मी अरेंज कसा होणार आपला, तर त्या अरेंजमेंटनुसार आपल्याला पण परत आता जर माझं एखादं मोठं टेबल असेल ना, तर टेबल मी अख्खा टाकलं तर अर्धी जागा तर टेम्पोमधली वेस्ट होते, तर तो जागा वेस्ट होऊ नये ट्रान्सपोर्टमध्ये म्हणून आम्ही तो फोल्डिंगचा मग त्याचा वेगळा डिझाईन करायला लागतं की हे फोल्ड कसं होणार, या फोल्डिंगसाठी कसं आपल्याला त्याला हे करावं लागेल, डिझाईन करावं लागेल, त्याचा पूर्ण गोष्टीचा विचार करावा लागतो आणि त्यानुसार पण ते बनवावं लागतं. नॉर्मली मी ज्या आधीच्या एकांकिका केल्या आहेत त्या इंडियन, त्यात महाराष्ट्रातल्या आणि त्यातल्या गावातल्या, सो त्याचे कॉस्ट्यूम मी बघितलेले आहेत किंवा मी माझे नातेवाईक किंवा माझे रिलेटिव्स सगळे तसे कपडे घालतात. पण आत्ताचे जी मी एकांकिका करते त्यातले कॉस्ट्यूम मी बघितलेले नाही आहेत कुठे, त्यामुळे मला ते सर्च करावे लागले, मूवीजमध्ये पाहावे लागले. कॉलेजने संपूर्ण नाटकासाठी एक बजेट दिलेलं आहे, सो त्याच्यामध्ये सेट, लाईट सगळं असतं आणि कॉस्ट्यूमला सुद्धा एक ठराविक रक्कम दिली आहे. तर त्यातून मी जे ठरवले आहेत किंवा मी जे रेफरन्स घेतले आहेत त्याचे कपडे आणताना कधी कधी ते पैसे परवडतात, पण कधी कधी अर्ध्या बजेटमधून मी ते भाड्याने आणेन किंवा मग जी काम करतायत ते स्वतःहूनच कुठून अरेंज होत आहेत का, मी त्यांना रेफरन्स देते पण ते स्वतःहून बघतात की हे कुठून अरेंज होईल का. काही गोष्टी असतात त्या मिळत म्हणजे बनवता येत नाही, मग त्या आम्ही
सांगतो मुलांना की रोडवरती काय टेबल मिळाला ते उचलून घ्या, बॅनर मिळालं बॅनर घेऊन या, बॅनरची लाकडं जे काय आहे मिळतं आहे टेबल खुर्ची सगळं उचलून घेऊन येतो. मग त्या गोष्टींपासून मग आम्ही जे काय लागतं आहे ना ते बनवतो. आता हे सगळे कॉस्ट्युम्स घालून जेव्हा रनथ्रू होते तेव्हा मला वाटतं की हां जसं ठरवलं आहे तसं होतं आहे. आणि ह्या सगळ्या एक्सपिरियन्समुळे एक माझी नवीन वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आधी मी फक्त मॉबमध्ये किंवा थोडी ॲक्टिंग करायचे, पण जेव्हा ह्याच्या आधी मी ओवी किंवा बाय असे वेगवेगळे एकांकिका केल्या तेव्हा मला म्हणजे त्या एकांकिका केल्या म्हणून मला आत्ता विचारतायत की तू आता कॉस्ट्युम्स करशील का किंवा बाहेरसुद्धा. की कमर्शियलसाठी लाईट्स खूप अवेलेबल असतात, त्यामुळे आपण काहीही करू शकतो. आणि एकांकिकेला हाच प्रॉब्लेम असतो की आपल्याला लाईट्स खूप कमी मिळतात, स्पॉट कमी असतात, त्यात आपल्याला जेवढं असतं त्यातच करावं लागतं. त्यामुळे खूप हे म्हणजे असं अडकून करायला होतं. आणि कमर्शियलला आपण खुलून करू शकतो लाईट्स. एकांकिका करताना म्युझिक करायचं म्हटल्यावर बजेटचं पण थोडंफार बघावं लागतं, पण आता सॉफ्टवेअर वगैरे अवेलेबल असल्यामुळे बऱ्यापैकी तो खर्च वाचतो. क्लॅरिटी वगैरे आपल्याला मोबाईलवरच बऱ्यापैकी मिळते. कमर्शियलला खूप फ्रीडम मिळतं, पैसा पण असतो, जे पाहिजे ते करता येतं. एकांकिकात थोडे हात बांधलेले असतात, शेवटपर्यंत एकांकिका बसलेली नसते, त्यामुळे थोडं 19-20 होत असतं म्युझिकचं. कमर्शियलचं तसं नसतं, सगळं प्रीप्लॅन्ड असतं, स्क्रिप्ट रेडी असते, बसलेलं असतं, महिनाभर आधी बसलेलं असतं. म्युझिकवाल्याला बराच वेळ मिळतो, सो तिथे बऱ्यापैकी प्रीप्लॅन्ड असतं, त्यामुळे तिथे खूप लिबर्टी घ्यायला मिळते. वेळ भरपूर मिळतो, प्रॅक्टिस मिळते, रिहर्स करता येतं. इकडे लास्ट मोमेंटपर्यंत आम्हाला काही ना काहीतरी चेंजेस असतात, ज्याच्यामुळे भरपूर इम्पॅक्ट होतो. पण आम्ही तरी जर आम्ही एक जबाबदारी घेतली तर आपण मुळात ते पार पाडलीच पाहिजे. आणि म्युझिकली आम्ही तेच करायचा प्रयत्न करतो दरवेळी. हँड्स अप. पीटर सॉरी, मुझे आपसे बात नहीं करनी. पीटर आई एम रियली सॉरी. मैं तो बस खेल रहा था ना. ऐसे ये एक ही तो खिलौना है मेरे पास. लेकिन आज के बाद तू उस खिलौने से नहीं खेलेगा. तो फिर किससे खेलूं? मॉम अकेले घर में बोर हो जाता हूँ मैं. आई कैन अंडरस्टैंड. हाँ मैं तुम्हारे लिए नए खिलौने लाऊंगी, ठीक है? मतलब अब मेरे लिए बॉम्ब लाओगी? पीटर, डैड बोल रहे थे. तर ही अशी उभी राहते एकांकिका. ओल्या मातीला आकार देऊन सुबक मडकं तयार होतं हा सुविचार म्हणून प्रत्येकाला माहिती आहे. पण म्हणून कुणी ओल्या मातीत हातही घालायला जात नाही आणि त्यामुळेच आयुष्याला सुद्धा आकार येत नाही. एकांकिका ही ती ओल्या मातीला आकार द्यायची प्रोसेस आहे. एकांकिका गर्भसंस्कारासारखे सुदृढ नट जन्माला येण्याआधी हे गर्भसंस्कार महत्वाचे असतात. जागतिक रंगभूमी हा कळस असला तर एकांकिका पाया आहे. त्यामुळे जागतिक रंगभूमीवर अधिराज्य गाजवण्यासाठी महाराष्ट्रातील तरुण रंगकर्मींची ही नामदेवाची पायरी. नटेश्वर सगळ्या लेकरांवर प्रसन्न हो ही इच्छा. आणि आता तिसरी घंटा, कारण खरं नाटक इथून सुरू होणार आहे.